हॅलो एव्हरीवन, तुम्ही आतापर्यंत बऱ्याच प्रकारचे छोले भटुरे ट्राय केले आहे. तुम्ही कधी पुदिना छोले ट्राय केले आहे का? नसेल केले तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. सुरुवातीला एक स्वच्छ कापड घेऊन त्यामध्ये बेसिक खडे मसाले घेऊन त्याची पुरचंडी करायची आहे. एका भांड्यामध्ये 1 वाटी भिजलेला चना आणि अर्धी वाटी आपल्याला भिजलेली चना डाळ घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. डाळ बुडे चना बुडे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण तयार केलेली खडे मसाल्याची पुरचंडी घालून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत चना शिजवून घ्यायचा आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मस्तपैकी ताजा पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, काजू, लसूण घ्यायचा आहे. थोडं पाणी टाकून त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इकडे आपलं कुकर पण झालं होतं, चना पण छान शिजला होता. आता आपण जिथे पुरचण टाकली होती ती काढून घ्यायची आहे. चना आणि पाणी आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे. आणि मधला जो चना आहे तो आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आपण जो हिरवा मसाला तयार केला आहे तो घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून 5 ते 10 मिनिटांसाठी मॅरिनेटसाठी बाजूला ठेवायचं आहे. आता गॅसवर आपल्याला एक पॅन गरम करायचा आहे. त्यामध्ये तेल गरम करायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी ते तूपही वापरू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे. व्यवस्थित तेल सुटेपर्यंत टोमॅटो प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तसंच लागेल की त्यामध्ये आपल्याला धनापूड, छोले मसाला, थोडंसं तिखट घालायचं आहे. मसाले परतून घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. परत त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित शिजला गेलं की त्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेला चना टाकायचा आहे आणि मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. प्रोसिजर आपल्याला मंद आचेवर करायची आहे. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. आपण जे रेग्युलर चना भटुरा करतो त्यापेक्षा पण वेगळी रेसिपी आहे. आवश्यक तेवढं पाणी घालायचं आहे. त्याला छानपैकी शिजवायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. त्याला उकळी काढायची आहे. सगळं व्यवस्थित शिजलं गेलं की तडका पॅनमध्ये थोडं चमचाभर तूप घेऊन त्यामध्ये लाल मिरचीचा आपल्याला तडका छोलेमध्ये घालायचा आहे. धाबा स्टाईल छोला आपला तयार झालेला आहे. भटुऱ्याबरोबर सर्व करायचा आहे. डिटेल व्हिडिओसाठी खाली लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.